नमस्कार मित्रांनो, SI स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा TET 2024 यामध्ये परिसर अभ्यास पेपर 1 या विषयासाठी परीक्षा उपयोगी महत्वाची प्रश्न उत्तरे सर्व प्रश्न शालेय पुस्तकातील व 2013 ते 2021 च्या प्रश्नपत्रिकेतील असतील. यामध्ये आपण 30 प्रश्नांचा सराव घेणार आहोत. प्रत्येक प्रश्नासाठी 3 ते 5 सेकंदाचा वेळ तुमच्यासाठी दिला जाईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि 30 पैकी तुमचे किती बरोबर येत आहेत हे नक्की कमेंट करून सांगा. चला तर पाहूया सराव प्रश्न संच 2. प्रश्न 1. कमळाचे फूल सकाळी उमलते तर निशिगंधाचे फूल रात्री उमलते. ही वनस्पतींची कोणत्या प्रकारची हालचाल आहे? ऑप्शन आहेत: ए. रसायन अनुवर्तन, बी. वृद्धी असंलग्न, सी. जलानुवृत्ती, डी. गुरुत्वानुवृत्ती. 5 सेकंदाचा वेळ तुमच्यासाठी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, वृद्धी असंलग्न. प्रश्न 2. कचऱ्यातील पदार्थांचा निसर्गता विघटनासाठी लागणारा सर्वसाधारण कालावधी लक्षात घेता सर्वाधिक व सर्वात कमी कालावधी लागणाऱ्या पदार्थांची योग्य जोडी खालीलपैकी कोणती? ऑप्शन आहेत: ए. थर्मोकॉल लाकूड, बी. प्लास्टिक चामडी बोट, सी. थर्मोकॉल चामडी बोट, डी. प्लास्टिक लाकूड. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, थर्मोकॉल लाकूड. प्रश्न 3. खालीलपैकी योग्य विधाने कोणती? अ. हिऱ्यावर आम्ल किंवा अल्कली यांचा परिणाम होत नाही. ब. हिरा हे कार्बनचे अस्फटिक रूप आहे. ऑप्शन आहेत: ए. फक्त अ, बी. फक्त ब, सी. फक्त अ आणि ब, डी. अ आणि ब दोन्ही नाही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, फक्त अ. हिऱ्यावर आम्ल किंवा अल्कली यांचा परिणाम होत नाही. प्रश्न 4. 0° तापमानाच्या पाण्याचे तापमान वाढवल्यास खालीलपैकी कोणता परिणाम दिसून येतो? ऑप्शन आहेत: ए. सुरुवातीला त्याची घनता वाढते परंतु नंतर ती कमी होत जाते. बी. सुरुवातीला त्याची घनता कमी होते परंतु नंतर ती वाढत जाते. सी. सुरुवातीपासून शेवटपर्यंत घनता वाढत जाते. डी. सुरुवातीपासून शेवटपर्यंत घनता कमी होत जाते. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. सुरुवातीला त्याची घनता वाढते परंतु नंतर कमी होत जाते. प्रश्न 5. सामान्यतः अणुविद्युत प्रभारादृष्ट्या उदासीन असतो याचे योग्य कारण स्पष्ट करणारा संख्यादर्शक पर्याय खालीलपैकी कोणता? सामान्यतः अणुविद्युत प्रभारादृष्ट्या उदासीन असतो याचे योग्य कारण स्पष्ट करणारा संख्यादर्शक पर्याय खालीलपैकी कोणता? ऑप्शन आहेत: ए. प्रोटॉनपेक्षा इलेक्ट्रॉन मोठा, बी. न्यूट्रॉनपेक्षा इलेक्ट्रॉन लहान, सी. न्यूट्रॉन बरोबर इलेक्ट्रॉन, डी. प्रोटॉन बरोबर इलेक्ट्रॉन. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, प्रोटॉन बरोबर इलेक्ट्रॉन. प्रश्न 6. वनस्पतीमधील कोणता टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त आहे? ऑप्शन आहेत: ए. रॅफाइड्स, बी. कॅल्शियम, सी. निलगिरी तेल, डी. करडई तेल. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी,
निलगिरी तेल. वनस्पतीमधील निर्गिली तेल हा पदार्थ मानवाला उपयुक्त आहे. प्रश्न 7. जीवन जन्माच्या जरायु पद्धतीतील प्राण्यामध्ये सर्वसामान्यपणे कोणते वैशिष्ट्य आढळून नाही? जीवनमानाच्या जरायुज पद्धतीतील प्राण्यामध्ये सर्वसामान्यपणे कोणते वैशिष्ट्य आढळत नाही? ऑप्शन आहेत. ए. या प्राण्यांच्या अंगावर केस असतात. बी. आसपासच्या पर्यावरणाशी ते पूर्णपणे अनुकूलित असतात. सी. ते शीतरक्ताचे नसतात. डी. ते प्राणी शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी. ते प्राणी शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. प्रश्न 8. पर्यावरणवादी कार्यकर्ते राजेंद्र सिंग यांच्याशी संबंधित बाबी खालीलपैकी कोणत्या? अ. तरुण भारत संघ. ब. पाणी पंचायत. क. पेड़ पेड़ बचाओ पेड़ लगाओ पदयात्रा. ड. चिपको आंदोलन. ऑप्शन आहेत. ए. फक्त अ आणि क. बी. फक्त ब आणि ड. सी. फक्त अ ब आणि क. डी. फक्त ब क आणि ड. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. फक्त अ आणि क. पर्यावरणवादी कार्यकर्ते राजेंद्र सिंग यांच्या संबंधित अ. तरुण भारत संघ आणि क. पेड़ बचाओ पेड़ लगाओ पदयात्रा हे आहे. प्रश्न 9. खाद्यतेलाचे रूपांतर वनस्पती तुपात होते त्यावेळी खालील पर्यायापैकी कोणती क्रिया घडते? ऑप्शन आहे. ए. हायड्रोजन मुक्त होतो. बी. ऑक्सिजन मुक्त होतो. सी. अभिक्रियाकारकांचे ऑक्साईड तयार होते. डी. अभिक्रियाकारक ऑक्सिजन प्राप्त करतात. डी. अभिक्रियाकारके ऑक्सिजन प्राप्त करतात. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. ऑक्सिजन मुक्त होतो. प्रश्न 10. खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते? ऑप्शन आहेत. ए. संप्रेरकाचे रक्तात मिसळणे खोकलणे या अनैच्छिक क्रिया आहेत. संप्रेरकाचे रक्तात मिसळणे खोकलणे या अनैच्छिक क्रिया आहेत. बी. प्रत्यक्षित क्रिया या अनैच्छिक क्रिया नाही. सी. एखाद्या गरम वस्तूला हात लावला की तो लगेच मागे घेतला जातो ही अनैच्छिक क्रिया आहे. डी. बोटाला सुई टोचली की आई ग हा उद्गार तोंडातून निघतो ही प्रत्यक्षित क्रिया आहे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. एखाद्या गरम वस्तूला हात लावला की तो लगेच मागे घेतला जातो ही अनैच्छिक क्रिया आहे. हे विधान अयोग्य आहे. प्रश्न 11. विद्युत दिव्याचे वैशिष्ट्ये खालील पर्यायापैकी कोणते? ऑप्शन आहेत. ए. विद्युत दिव्यात ऑक्सिजन असल्यामुळे तो सहज राहतो आणि प्रकाश पडतो. बी. नायट्रोजन व आर्गॉन या वायूमुळे विद्युत दिव्यातील कुंडलाची कार्यक्षमता वाढते. सी. विद्युत दिव्यात अत्यंत कमी द्रवणांक असणाऱ्या धातूचे कुंडल असते. डी. विद्युत दिव्यात अत्यंत कमी गोठणांक असणाऱ्या धातूचे कुंडल असते. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. नायट्रोजन व आर्गॉन या वायूमुळे विद्युत दिव्यातील कुंडलाची कार्यक्षमता वाढते. प्रश्न 12. खालील कारण आणि परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. कारण
अ सरडा शीत रक्ताचा प्राणी आहे. परिणाम व सभोवतालच्या तापमानानुसार सरड्याला त्याच्या शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवता येते. ऑप्शन आहेत: ए फक्त अयोग्य, बी फक्त ब योग्य, सी दोन्ही अ आणि ब योग्य, डी अ आणि ब दोन्ही अयोग्य. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए फक्त अयोग्य. प्रश्न 13. उष्णतेच्या अभिसरण प्रवाहाचे उदाहरण नसलेला पर्याय कोणता? ऑप्शन आहेत: ए समुद्राकडून जमिनीकडे खारे वारे वाहते, बी कंदिलाची वात तेवत राहणे, सी सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचणे, डी शेगडीवर ठेवलेल्या भांड्यातील पाणी तापणे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचणे. प्रश्न 14. खालील पर्यायापैकी योग्य विधाने कोणती? अ आयोडीन हा अधातू आहे, ब अधातूंना सहजता चकाकी नसते, क आयोडीनला चकाकी असते, ड आयोडीन हा धातू आहे. ऑप्शन आहेत: ए फक्त अ आणि ब, बी फक्त क आणि ड, सी फक्त अ ब आणि क, डी फक्त ब आणि क आणि ड. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी फक्त अ ब आणि क. प्रश्न 15. विद्यार्थी साधन सामुग्री वाया न घालवता त्यांचा प्रयत्नपूर्वक पुनर्वापर करतो, हे खालील पर्यायापैकी कशाचे उदाहरण आहे? ऑप्शन आहेत: ए विश्लेषणाच्या संबंधीचा क्षमता विकास, बी वर्गीकरणासंबंधीची अध्ययन निष्पत्ती, सी निरीक्षण व त्यांची मांडणी या संबंधीचा आक्षेपित वर्तन बदल, डी प्रयोगशीलतेसंबंधीचे अध्ययन दर्शक. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी प्रयोगशीलतेसंबंधीचे अध्ययन दर्शक. प्रश्न 16. युरोपातील ख्रिस्ती धर्मातील प्रतिधर्म सुधारणा चळवळ म्हणजे काय? ऑप्शन आहेत: ए कॅथोलिक पंथांच्या अनुयायांनी धर्मगुरूविरुद्ध केलेले बंड, बी प्रोटेस्ट पंथांच्या अनुयायांनी पोप विरुद्ध केलेले बंड, सी पोपच्या प्रेरणेने कॅथोलिक पंथाच्या अनुयायांनी केलेले सामाजिक कार्य, डी मार्टिन ल्युथरने प्रसिद्ध केलेला धर्म सुधारणा जाहीरनामा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी पॉपच्या प्रेरणेने कॅथोलिक पंथाच्या अनुयायांनी केलेल्या सामाजिक कार्य. प्रश्न 17. गोपाळ हरी देशमुख यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायापैकी कोणती? ऑप्शन आहेत: ए दिग्दर्शन या साप्ताहिकातून शतपत्रांचे लेखन, बी वाचनालयाची चळवळ, सी विधवा विवाहाचा पुरस्कार, डी लोकहितवादी या टोपण नावाने लेखन. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए दिग्दर्शन या साप्ताहिकातून शतपत्रांचे लेखन. प्रश्न 18. संस्था, संघटना आणि त्यांचे संस्थापक यांची योग्य जोडी दर्शवणारा पर्याय कोणता? संस्था, संस्थापक. अ हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, एक रासबिहारी बोस, ब आझाद हिंद सेना, दोन सचिंद्रनाथ सन्याल, क हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन, तीन सुभाषचंद्र बोस, ड इंडिया हाऊस, चार चंद्रशेखर आझाद, पाच श्यामजी कृष्ण वर्मा. ऑप्शन आहेत: ए अ 4, ब 2, क 1, ड 2.
बी अ2 ब1 क4 ड5 सी अ4 ब1 क2 ड4 डी अ4 सॉरी डी अ5 ब3 क2 ड1. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी अ4 हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ची जोडी आहे चंद्रशेखर आझाद. ब आझाद हिंद सेना एक रासबिहारी बोस. क हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन याची स्थापना केली सचिंद्रनाथ सन्याल. ड इंडिया हाऊस संस्थापक आहेत श्यामजी कृष्ण वर्मा. प्रश्न 19 आझाद हिंद सेनेचे कोणते बोध चिन्ह होते? ऑप्शन आहेत ए पेटती मशाल, बी चरख्याचे चित्र, सी भरारी घेणारा फिनिक्स पक्षी, डी झेप घेणारा वाघ. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी झेप घेणारा वाघ. प्रश्न 20 स्वराज्याचे शत्रू आणि त्यांच्या विरुद्ध संघर्ष केलेल्या शिवरायांच्या स्वामिनिष्ठ व्यक्ती यांची अयोग्य जोडी खालीलपैकी कोणती? ऑप्शन आहेत ए शाहिस्ते खान फिरोगोजी नरसाळा फिरंगोजी नरसाळा, बी दौलत खान मुरारबाजी, सी बहलोल खान प्रतापराव गुजर, डी सिद्धी मसूद बाजीराव देशमुख. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी दौलत खान मुरारबाजी. प्रश्न 21 दिल्ली झाली दिनवाणी, दिल्ली शहाचे गेले पाणी, डॅश डॅश राणी, चंद्रकाली कोपली. सॉरी प्रश्न 21 दिल्ली झाली दिनवाणी. प्रश्न 21 दिल्ली झाली दिनवाणी, दिल्ली शहाचे गेले पाणी, डॅश डॅश राणी, भद्रकाली कोपली अशा शब्दात समकालीन मराठी कवी देवत यांनी कोणाचे वर्णन केले आहे? ऑप्शन आहेत ए झाशीची राणी लक्ष्मीबाई, बी अहिल्याबाई होळकर, सी चांद्रबिरी, डी महाराणी ताराबाई. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी महाराणी ताराबाई. प्रश्न 22 भारतीय राजमुद्रेवर खालीलपैकी कोणते प्राणी आहेत? अ सिंह, ब घोडा, क बैल. ऑप्शन आहेत ए फक्त अ, बी फक्त अ आणि ब, सी फक्त अ आणि क, डी तिन्ही अ ब आणि क. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी तिन्ही अ ब क. प्रश्न 23 परराज्यातील व्यक्तींची नेमणूक राज्याच्या राज्यपालपदी केली जाते याचे प्रमुख कारण खालीलपैकी कोणते? ऑप्शन आहेत ए ही भारतीय संविधानातील तरतूद आहे, बी कोणत्याही व्यक्तीची तिच्याच राज्यात राज्यपाल म्हणून नेमणूक न करण्याचा प्रघात आहे, सी राज्याचे कायदेमंडळ गठीत करण्यासंबंधीची नियमावली तशी तरतूद आहे, डी राज्याचे कार्यकारी मंडळ गठीत करण्यासंबंधीच्या नियमावलीत तशी तरतूद आहे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कोणत्याही व्यक्तीची तिच्याच राज्यात राज्यपाल म्हणून नेमणूक न करण्याचा प्रघात आहे. प्रश्न 24 पंचायती राज व्यवस्थेतील ग्रामसभेचे वैशिष्ट्य नसणारे विधान कोणते? ऑप्शन आहेत ए
गावातील सर्व अबालवृद्ध गावकऱ्यांच्या सभेला सभागृह म्हणतात. बी. ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंचाची असते. सी. ग्रामपंचायतीच्या विकासाच्या योजनांना ग्रामसभा मान्यता देते. डी. ग्रामपंचायतीची संबंधिताच्या मूळ कायद्यात ग्रामसभेचे स्थापनेविषयी तरतूद होती. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. गावातील सर्व अबालवृद्ध गावकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा म्हणतात. प्रश्न 25. भारताच्या उत्तर भूभागावरून समुद्राकडे वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यामुळे खालील पर्यायापैकी कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो? ऑप्शन आहे ए. कारवार, बी. कवरत्ती, सी. मछलीपट्टणम, डी. मंगळूर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. मछलीपट्टणम. प्रश्न 26. पर्वतरांगा व भारतातील सर्वात उंच शिखर यांची अयोग्य जोडी कोणती? ऑप्शन आहेत ए. सातपुडा अस्तंबा, बी. पश्चिम घाट अन्यउडी, सी. अरवली गुरुशिखर, डी. हिमालय केटू. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. सातपुडा अस्तंबा. प्रश्न 27. प्रमाण वेळेनुसार ग्रीनिच शहरात सोमवार रात्रीचे 10 वाजले असतील तर त्याच वेळी भारतात किती वाजले असतील? प्रमाण वेळेनुसार ग्रीनिच शहरात सोमवारी रात्रीचे 10 वाजले असतील तर त्याच वेळी भारतात किती वाजले असतील? ऑप्शन आहेत ए. सोमवार संध्याकाळचे 4:30, बी. मंगळवार पहाटे 3:30, सी. सोमवार पहाटेचे 3:30, डी. मंगळवार संध्याकाळचे 4:30. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. मंगळवार पहाटेचे 3:30. प्रश्न 28. सापुतारा गुजरात, पाल डॅश महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेश. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. महाराष्ट्र. प्रश्न 29. भूषण संगणक अभियंता, मनीषा शिक्षिका, मिलिंद लघु उद्योजक आणि मनाली पोल्ट्री व्यावसायिक आहे. यावरून चतुर्थ व्यावसायिक करणारे कोण? ऑप्शन आहेत ए. मनीषा, बी. मनाली, सी. मिलिंद, डी. भूषण. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी. भूषण. प्रश्न 30. राष्ट्रीय उद्याने असलेला महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता? ऑप्शन आहेत ए. नागपूर ठाणे रायगड, बी. गोंदिया गडचिरोली रायगड, सी. चंद्रपूर नागपूर गोंदिया, डी. गडचिरोली ठाणे चंद्रपूर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. चंद्रपूर नागपूर गोंदिया. मित्रांनो, अशाच प्रकारच्या प्रश्नांचा सराव पाहण्यासाठी SI स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.